जाऊन धमकी. लोखंडी रॉडने दहशत. मंठ्यात पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. मंठा शहरात पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली असून या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात एनसीआर नोंद करण्यात आली आहे. तक्रारदार गजानन बबनराव माळकर वय 36 हे साप्ताहिक आर्यव्रत व आर्यव्रत न्यूज मराठीचे प्रतिनिधी असून त्यांनी दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी मंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार दिनांक 8 एप्रिल रोजी रात्री सुमारे 9:52च्या सुमारास काही व्यक्ती त्यांच्या घरी आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर घराच्या गेटवर लोखंडी रॉडने मारहाण करत दहशत निर्माण करण्यात आली. पत्रकाराची बायको आहेस का? त्या गजाला बाहेर काढ, अशा शब्दांत धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच घरातील लहान मुलांनाही धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर संबंधित व्यक्तींनी मोबाईलवरून संपर्क साधत शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या धमक्या देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान केंधळी परिसरातील मुरुम उत्खनन प्रकरणावर बातमी प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून ही घटना घडल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात एनसीआर अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून संबंधित संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मंठा परिसरात खळबळ उडाली असून पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपण पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी.